हॅलो गाईज, कसे आहात? सगळ्यांना माझे व्हिडिओ कसे वाटतायत? मोदक मोदक मोदक, बस मोदक प्रिय झालेत सगळे. सगळ्यांना फक्त आणि फक्त मोदकांचे व्हिडिओ बघायचे आहेत, आहे की नाही? बाकी काहीच बघायचं नसतं. ठीक आहे, मीही तयारच असते तुम्हाला कायम मोदक दाखवायला. तर आज आपण जो व्हिडिओ बनवतोय तो आहे कुकरमध्ये, प्रेशर कुकरमध्ये आपण मोदकाचं पीठ कसं उकडू शकतो, तेही पाण्यासोबत. ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मग आणि मागचा जो आपला मी व्हिडिओ म्हणजे एक शॉर्ट मी केला होता, पण तो दुधाबरोबर होता. दुधामध्ये पीठ भिजवून ते मी कुकरमध्ये उकडून दाखवलं होतं. पण त्या व्हिडिओला भरघोस, अगदी भरघोस प्रतिसाद आलाय. ऑलमोस्ट 4 लाख लोकांनी त्याला प्रतिसाद दिलाय आणि भरभरून माझे सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि मला खूप आनंद झाला. म्हणून मी आज हा तुम्हाला व्हिडिओ करून यासाठी दाखवते, कारण की जे बिझनेस करतात त्यांना शक्य नाहीये की दूध घालून सगळ्यांना मोदक करून देणं. तर आज आपल्याला पाण्यासोबत कसं काम करता येईल हे मी करून दाखवते. चला तर मग माझ्या किचन मध्ये. इथे आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, जे मी इथे चाळून घेणार आहे. हे अशा पद्धतीने चाळल्याने आपण आजूबाजूला जो पीठ उडून जो पसारा होतो तो होत नाही, म्हणून शक्यतो नेहमी पीठ असं चाळावं. तर मी तुम्हाला इथे दाखवताना 1च वाटीचं दाखवलंय, पण मी ॲक्च्युली 2 वाटीचं केलं होतं. हे पाणी मी पीठ चाळून घ्यावं तांदळाचं, कितीही आपण चांगलं दळून आणलेलं असलं तरीही, नाहीतर मोदक करायला खूप त्रास होतो. आता इथे मी हे पीठ एका डब्यामध्ये असं काढून घेणार आहे आणि 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी म्हणजे अजून वरती 1 पाऊण वाटी पाणी जवळ ठेवायचं आहे. इथे पाणी घालून आपण विस्क करून घ्यायचं. कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. हे मी आता थोडं थोडं करत पाणी घालते. एकदम घातलं की गुठळ्या होऊ शकतात. हो, मला ह्या भांड्यात बिलकुल जमत नव्हतं. फायनली मी एक काम केलं की हे असंच्या असं सगळं उचललं आणि मी एका बोलमध्ये ट्रान्सफर केलं, कारण की काय आहे ते एकही गुठळी राहायला नको आणि याच्यामध्ये प्रॉपरली होत नव्हतं आणि आजूबाजूला खूप असं पीठ पसरत होतं आणि मला ते नको हवं होतं. मला बिलकुल आवडत नाही आजूबाजूला सगळा पसारा झाला की काम करायला मजा येत नाही. तर इथे मी त्यामध्ये उरलेलं सगळं पाणी घालून व्यवस्थित सगळं ढवळून घेतलं आणि एकही गाठ राहू दिली नाही, गुठळी राहू दिली नाही आणि हे छानपैकी आपलं पीठ स्मूथ करून घेतलं. याला मला जवळजवळ 1 ते 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. जास्त पण पाणी घालायचं नाही आणि फार कमी घालायचं नाही, म्हणजे 1 वाटीला 1.5 वाटी पाणी खूप होतं. हे पहा, मी अगदी थोडं थोडं घालते. याच्यामध्ये आता मीठ घालून घ्यायचंय, चवीपुरतं मीठ आणि तूप घालायचंय. हे सर्व पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. कन्सिस्टन्सी बघा, खूप पातळ करायचं नाही. अगदी मी तुम्हाला दाखवते की कशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. हे बघा, बघितलं, अशी हवी आपल्याला कन्सिस्टन्सी. तर हे सर्व आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि
आपण ज्या कुकरच्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत त्यात घालून घ्यायचे। शक्यतो कुकरच्या भांड्यापेक्षा मी म्हणेन एखादा डबा घ्या ज्याला झाकण लावून ठेवता येईल, कारण कधी कधी काय होतं की कुकरचं पाणी वरती याच्यामध्ये भांड्यामध्ये जाऊन मिक्स होतं आणि गडबड होऊ शकते। त्यासाठी आपण ही काळजी घ्यायची आहे की शक्यतो डबा घ्यायचा ज्याचं झाकण आपण बंद करून कुकरला लावू शकू। पण माझ्याकडे ही कन्सिस्टन्सी जास्त होती आणि तो डबा बसला नसता म्हणून मी हे घेतलं भांडं। आता आपण हा कुकर लावून घ्यायचा आहे आणि ऑलमोस्ट त्याच्या 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या। मागचा जो व्हिडिओ झाला होता त्यामध्ये आपण दूध घालून केलं होतं, तर 1 वाटी दुधामध्ये 1 वाटी पीठ मिक्स केलं होतं, पण पाणी थोडंसं आपल्याला जास्त मिक्स करावं लागतं, थोडंसं, खूप नाही। बाकी प्रोसिजर सेम आहे। आणि आता आपण इथे कुकरच्या 4-5 शिट्या करून घेऊया। खूप जणांना काही प्रश्न आहेत, तर मी ते तुम्हाला आता इथे मोदक बनवता बनवताच सांगणार आहे, म्हणजे ज्याची उत्तरं देणार आहे। आता आधी आपण हे बघूया। इथे पीठ आपलं तयार झालेलं आहे, मी हे पीठ काढून घेते। हे बघा, असं पाणी आहे ना वर येतं कधीतरी आणि मग आपला डाव फसू शकतो, म्हणून मी सांगितलं की शक्यतो इथे पीठ आपलं छान तयार झालेलं आहे, पण माझं ते काढतानाचा जरा एक व्हिडिओ मिस झाला। हे पहा, अतिशय सुंदर पीठ तयार झालेलं आहे। मी 2 वाट्यांचं केलं होतं त्यामुळे एवढं पीठ दिसते, कारण मला अशी ही 25 मोदकांची ऑर्डर द्यायचीच आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ करून दाखवायचा होता, म्हणून मी म्हटलं की एकत्रच करते आणि मग मी मोदकही बनवून ठेवेन। तर प्रश्न असा होता बऱ्याच जणांचा की जे मी भांडं वापरते स्टीम करायला मोदक, तर ते 3 भांडी असल्यामुळे वरती जे मोदक आहेत ते व्यवस्थित होतात की नाही। तर मी खरं सांगू का, मी काय करते की मध्ये मध्ये ना 1-2 मिनिटानंतर मी वरचं भांडं खाली, मधलं भांडं वरती, असं मी जरा मध्ये मध्ये करत राहते, कारण की कसं आहे आपल्याला कुठल्याच बाबतीत रिस्क घेता येत नाही आणि मोदक म्हटलं की नाहीच नाही रिस्क घेता येत, कारण मोदक हा असा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, इतका नाजूक प्रश्न आहे की आपण त्याला कसंही नाहीच म्हणजे हे करू शकत, हाताळू शकत। तर तो माझ्या मते खूप नाजूक प्रश्न आहे, त्यामुळे मी खूप सांभाळते मोदकाला। तर 2-3 वेळा मी ते भांडी वर खाली असं चेंज करते। छोटं भांडं असेल तर प्रश्न येत नाही, पण ही मोठी भांडी जेव्हा ठेवते तेव्हा प्रमाण जास्त असतं, तेव्हा हा प्रश्न तुमचा बरोबर आहे। तर तुम्ही असं करू शकता, वर खाली ही भांडी करा। अजून एक लोकांचा आलेला प्रश्न होता की मोदक वाफवल्यानंतर भांडं लगेच काढायचं का? तर हो, आपले स्टीम झाल्यानंतर भांडं लगेच काढून दुसरीकडे ठेवायचं, कारण कुकिंग प्रोसेस चालू असते आणि मग त्याने आपले मोदक गळून जाऊ शकतात, पाण्याची स्टीम त्याच्यात लागतच राहते। तर त्यामुळे तसं न करता एकदा स्टीम देऊन झाली, एक आपलं 6-7 मिनिटाचं जे काय आहे प्रमाण ते झालं की भांडं लगेचच उतरवून दुसरीकडे ठेवायचं, तसंच पाण्यावर ठेवायचं नाही। तर हे लक्षात घ्या, कारण खूप जणांनी हा प्रश्न मला विचारला होता। आता मी तुम्हाला सांगेन की इकडे मी जे हे मोदक करतेय त्याचं थोडंसं स्टिकी झालेलं आहे,
कारण की माझ्या मते थोडं पाणी माझ्या हातून जास्त झालं असं मला वाटतंय. जेवढी मजा मला दुधाचे मोदक करायला आली तेवढं मी प्रांजळपणे सांगेन की मला पाण्याचे मोदक बनवायला मजा आली नाही. हे पहा, थोडे ते स्टिकी होतात, तर याच्यात थोडं तेलाचं प्रमाण आपल्याला जास्त घालावं लागतं. झाले मोदक व्यवस्थित, नाही असं नाही, पण मी सॅटिस्फाईड नाही झाले यावेळेस स्वतः, कारण ना ते असे बरेचसे चिटकत होते हाताला मोदक करताना, त्यामुळे असं फास्ट काम होत नव्हतं. आणि तुम्ही बघू शकाल की पाकळ्या करताना खूप मला मशक्कत करावी लागत होती अक्षरशः. आणि अगदी एक एक सेकंदाला तो उचलावंच लागत होती पारी, नाही उचलली तर पुन्हा हाताला चिटकत होता आणि अख्खी पारी मोडावी लागत होती. त्यामुळे हा प्रयोग जरा करताना खूप जपून करा. आणि नवशिक्यांनी लगेच नाही केलं तरी चालेल. हां, पण घरात ज्यांना करायचेत मोदक तर त्यांनी दुधासोबत अगदी बिंदास डोळे झाकून करा. आपला जो प्रेशर कुकरमधला दुधातला जो व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ, तो बघून तुम्ही नक्की करा. हा करताना जरासं जे म्हणजे अगदी पटाईत असतील मोदक करणारे तेच करू शकतील, सगळ्यांना जमेल असं नाही, हे मी आधीच सांगतेय. तर असे आपले मोदक आज मी हे तयार केले बऱ्यापैकी. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तेही सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब तुम्ही करताय आणि करत राहा. सगळ्यांना फ्रोझन मोदक बघायचे आहेत. फ्रोझन मोदक बघण्यासाठी जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मला एका ध्येयापर्यंत पोचायचं आहे. ते ध्येय माझं कंप्लीट झालं की मी नक्की सगळ्यांना गिफ्ट म्हणून फ्रोझन मोदकाचा व्हिडिओ बनवून दाखवेन की मी मोदक कसे फ्रोझन करते. आत्ताच मी फ्रोझन मोदकचा व्हिडिओ जर दाखवला तर जे माझं इन्कम सोर्स आहे ते बंद नाही होणार, पण कमी होईल, कारण शेवटी कॉम्पिटिटर खूप असतात आजूबाजूला. तर एक थोडा वेळ लागेल आपल्याला, पण मी नक्की तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवणार आहे. हे पहा, आपला दुसरा पण मोदक तयार झालेला आहे. मोदक झाले सुंदर, पण खूप स्टिकी होत होते ना, तर थोडासा इरिटेशन होत होतं. आणि ज्यांना सवय नाही आहे तो कंटाळेल अगदीच. तर मला सवय आहे म्हणून मी करत होते फास्ट, असं काही नाही आहे, पण तरीसुद्धा. आता मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काहीतरी दाखवायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओज बघत राहावे लागणार आहेत, कारण आपलं मोदक ट्युटोरियल 9 हे आजचं कंप्लीट झालेलं आहे. आणि तुम्ही आशा करते की पहिल्या व्हिडिओपासून ते आत्ताचे म्हणजे 1 ते 9 ट्युटोरियल आत्तापर्यंत बघून झाले असतील अशी आशा करते. नसतील बघून झाले तर नक्की बघा आणि मला सांगा तुम्हाला अजून काय प्रश्न आहेत, काय तुम्हाला बघायची इच्छा आहे, आणि मोदकांमधून अजून तुम्हाला इन्कम कसं करता येईल, काय ते सर्व मला प्रश्न तुम्ही विचारू शकता. तर इथे आता आपले हे 6 मोदक तयार झालेले आहेत. आणि हे मी बऱ्यापैकी मोठे मोठे मोदक केलेत, कारण मला ज्यांना ऑर्डर द्यायचे त्यांना मोठे मोदक हवे. तर हा 90 ग्रॅमचा एक मोदक आहे. नॉर्मली आपण 70 ते 75 ग्रॅमचे मोदक बनवतो. आता इथे हे आपले मोदक छानपैकी वाफवून झालेले आहेत. त्याची साईज बघा किती वाढलेली आहे. चला तर मग भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा मानसीज कुकिंग स्टोरीज आणि मला कळवत रहा तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल आणि काय काय शिकायला आवडेल. धन्यवाद.
तर पाहिलेत तुम्ही मोदक कसे वाटले? थोडेसे स्टिकी स्टिकी होतात, म्हणजे जसे दुधाबरोबर छान होतात तेवढे म्हणजे हे थोडंसं करायला मला कष्ट लागले. तुम्हाला ते लक्षात आलंच असेल की पटापट छान पाकळ्या नव्हत्या पडल्या जात, पण तरी एक माझा प्रयत्न होता, तो मी तुम्हाला करून दाखवला. हरकत नाही, मी तुम्हाला नॉर्मल जी आपली उकड असते तेही पुन्हा परत एकदा शिकवेनच. बरं, सांगायचा उद्देश असा आहे की 10 ऑगस्ट डोंबिवली येथे मी माझ्या घरून क्लासेस घेतेय मोदक, उकडीचे मोदकांचे. तर कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही नक्की क्लासला येऊ शकता. दुसरी गोष्ट, आपल्या ज्या मोदकांच्या ऑर्डर्स आहेत हे 15 ऑगस्ट लास्ट तारीख आहे. 15 ऑगस्ट नंतर एकही मोदकाची ऑर्डर स्वीकारली जाणार नाही, ही कृपया व्ह्युअर्सनी दक्षता घ्यावी. तर आपण भेटूया पुढच्या भागात. मला तुम्हाला दाखवायचे चाफ्याच्या फुलाच्या आकारांचे मोदक. तर नक्कीच भेटूया पुढच्या भागात. चला तर मग, धन्यवाद.